आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। छान संसार करा बाळा। होय, तू पण काळजी। आजी, बघितलं ना, सिंचना परत सासरी निघाली। बघते ना नीलांबरी, पण ती सासरी कशी जाते आता तू बघच। काय ग हे सिंचना, पुन्हा तुला भिकेचे डोळे लागले? आई हो, नाही मध्ये बोलायचं, मी बोलते ना तिच्याशी। नाही कळत नाहीये सिंचना, तुला आणि त्या सिद्धूला कसला रोग जडलाय? पुन्हा पुन्हा त्याच त्या भिकाड्या दळवी कुटुंबावर तुमचं प्रेम येतंय। अगं खरं तर एक चांगली संधी आली आहे तुझ्या हातात, त्या दळवी कुटुंबाला स्वतःच्या टाचेखाली घ्यायला। खरं तर या संधीचा फायदा करून घेऊन तू तुझ्या नवऱ्याला त्या घरातून बाहेर काढून वेगळा संसार थाटायला पाहिजे। पण नाही, एवढं सगळं झालं तरी सुद्धा तू आपली बॅग घेतलीस आणि निघालीस त्या घराकडे। आजी अगं तुझं सगळं मला पटतंय, पण हरीशने त्याच्या प्रेमासाठी टोंबल म्हणे प्रेम काय ग? मला एक सांग, त्या तुझ्या घरातल्यांच्या समोर तुझ्या नवऱ्यानं कुठल्याही गोष्टीत तुझ्या बाजूनं कधीही त्यानं तोंड उघडलेलं नाहीये आणि म्हणे प्रेम। आजी हे बघ, मला माहितीये हरीश खूप चुकलाय, नाही घेतला त्याने माझ्यासाठी स्टँड, पण अगं बदलेल ना तो इथून पुढे। आई तू सांग, अगं नवरा आहे ना ग तो माझा, आणि आम्ही असं किती दिवस एकमेकांपासून दूर राहायचं? कधीतरी जावंच लागेल ना मला त्याच्याकडे। आजी हे बघ, मला त्याला एक चान्स द्यायचा आहे आणि मला खात्री आहे तो नक्की बदलेल, इथून पुढे घेईल तो माझ्यासाठी स्टँड। कमाल आहे तुमची। घडल्या प्रकारानंतर मला वाटलं होतं की तुझी अक्कल ठिकाणावर आली असेल, पण नाही। तू आणि तो सिद्धू, तुम्ही तुमच्या स्वतःच्या अकला कुठं घाण ठेवल्यात ते तुम्हालाच माहिती। आई अहो, हे बघा मला तुमचा त्रास कळतोय आणि आपल्या सिंचू बद्दलची तुमची काळजी सुद्धा मला कळतेय, पण आई आपली मुलगी सासरी चाललीये, अशा वेळेला घरात किरकिर नको, नाही म्हणजे उगाच अनर्थ ओढवायचा। रेणुका, माझ्या समोर तुझं हे ज्ञान पाजळायचं नाही हं। तुझ्या या मिळमिळीत स्वभावामुळं ही तुझी तीनही लेकरं मिळमिळीत स्वभावाचीच झालेली आहे। गाडे पाटील घराण्याचा बाळा आणि कणा एकातही शिल्लक राहिलेला नाही आहे, तेव्हा मला शिकवायचं नाही। आजी मला तुझं कन्सर्न कळतोय, तू काळजी करू नकोस ग माझी। हे बघ, मला आता पूर्णपणे क्लॅरिटी आलेली आहे। मला आता माझा संसार देखील मोडायचा नाहीये आणि त्या दळवींना माफ सुद्धा करायचं नाही। तू माझी काळजी करू नकोस, पण प्लीज प्लीज मला इथून जाऊ दे। थांब सिंचना, खरंच या दळवी कुटुंबानं माझ्या नातवंडांच्या वरती कसली काळी जादू केली कुणाच ठाऊक। जेव्हा बघावं तेव्हा त्यांच्या तालावरती नाचत असतात। मी तुम्हाला सांगते,
ह्या दळवी कुटुंबाचं आणि त्या अवलक्षणेचं कधीही चांगलं होणार नाही, कधीच नाही. हे सिंचना, थांब, तुला थांब म्हणते, आत्ताच्या आत्ता थांब सिंचना. सिद्धू, हो ग, पण दुसरीकडे ना असंही वाटतं की इतक्या भल्या माणसाला ना एका सेकंदात माफ करून टाकावं आणि सिद्धिराजना जाऊन सांगावं की एकीकडे मी तुमच्यावर इतकी चिडत असताना दुसरीकडे आपली मैत्री इतकी घट्ट होती. याचा मला आनंद आहे. ताई, तुला खरंच असं वाटतंय? हो, मला खरंच असं वाटतंय. पण ना या दोन पर्यायांपैकी नक्की कुठला पर्याय निवडावा ना तेच मला कळत नाहीये जानू. आता तूच सांग मला. ताई, अगं जिक्स खूप मस्त माणूस आहे आणि मला असं वाटतं तू 100% त्याला माफ करायला हवंस. ताई, तुला एक सांगू का? एखादी मुलगी असती ना तर तिने अक्षरशः जिक्सवर जीव ओवाळून टाकला असता. ताई, तुला या जगातला बेस्ट नवरा मिळालाय, म्हणजे जिक्स पेक्षा बेस्ट नवरा असूच शकत नाही. हा म्हणजे माझा नवराही या जगातला बेस्ट नवराच आहे. हा, पण जिक्स तुझ्यासाठी भारी आहे असं म्हणायचं होतं. म्हणजे जानू, तुला असंच म्हणायचंय ना की मी सिद्धिराजना अजून एक चान्स द्यायला हवा? ऑफकोर्स ताई, आणि मुळात यात विचार करण्यासारखं काय आहे? विचार करण्यासारखं तर आहे ग. पण ऐक हा जानू, तू सिद्धिराजना अजिबात सांगू नको की मला कळलंय की तेच मिस्टर गाडे पाटील आहेत. मला त्यांना इतक्यात कळू द्यायचं नाहीये. बरं बाई, मी कोणालाही काहीही सांगणार नाहीये. तू वाटेल तेव्हा त्याला सरप्राईज दे. आणि तसंही मला काय बाबा तुमच्या लव्ह स्टोरीत यायचं नाहीये. जानू, पुऱ्या बर, चल मी निघते. जानू, एक गोष्ट माझी आई, हे खूप दिवस घरात ठेवू नकोस. लवकरात लवकर देऊन टाक. किती विचित्र दिसतंय बघ ते. हो ग, मी सांगते जयंतला. येते मी. चल. जानू, कसला तरी आवाज आला ग. लक्ष्मी निवास, लक्ष्मी